नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना, शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना जे काही अत्यावश्यक आहे त्यांच्या पिकाच्या नुकसानीनंतर किंवा जे काही गारपीट असेल, अतिवृष्टी असेल, यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान हे गेल्या 1 ते 2 महिन्यामध्ये झालेलं आहे. अशा वेळेस सर्व शेतकरी वाट पाहत आहेत, ती म्हणजे पीक विम्याची. पीक विम्याबाबत जी काही अपडेट आहेत ती येत आहेत. जे काही मंत्री आहेत महाराष्ट्र शासनाचे दादा भुसे यांच्या मार्फत त्यांनी आता विमा कंपन्यांना अल्टिमेटम दिलेला आहे. तो अल्टिमेटम नेमका काय आहे? त्यांनी शेवटच्या भाषेमध्ये विमा कंपन्यांना सांगितलं आहे की पीक विमा जर देण्यात आला नाही तर त्या विमा कंपन्या या बंद करू, असा अल्टिमेटम हा जे काही दादा भुसे आहेत मंत्री यांच्या मार्फत देण्यात आला आहे. तर नेमकं हे प्रकरण काय आहे? पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे की नाही? मिळणार असेल तर तो कधीपर्यंत मिळणार आहे? आणि शासन स्तरावरती पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा म्हणून नेमकी काय कारवाई होत आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, पुरेशा पावसाअभावी करपलेल्या खरीप हंगामातील पिकांना पहिल्या टप्प्यात 25% मदतीचे आदेश देऊनही मदतीस टाळाटाळ करीत असलेल्या पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना जे मंत्री आहे, पालकमंत्री आहेत दादा भुसे यांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. कापूस उत्पादकांसह उर्वरित पात्र शेतकऱ्यांना तुम्ही 8 दिवसाच्या आत मदत दिली नाही तर तुमच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल. इतकेच नव्हे तर पीक विमा कंपनीच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला. पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हाधिकारी कार्यालयात ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 105 कोटी रुपये मदत ही जाहीर झाली होती. त्यापैकी 57 कोटी 46 लाख रुपये वितरित झाले. राज्य सरकारने विमा कंपनीला 406 कोटी रुपये वर्ग केले आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी, मूग, भुईमूग, तूर व भातांचे 50% पेक्षा जास्त नुकसान झाले. यात कापूस उत्पादकांनाही मदत देण्याचे शासनाने आदेश देऊनही पीक विमा कंपन्यांकडून ती दिली जात नसल्याचा मुद्दा हा चर्चेला आला. यावरती पालकमंत्री भुसे चांगले संतापले. नियमात बसत असतानाही तुम्ही शेतकऱ्यांना विम्याची मदत का देत नाही? आज शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलात का, असा सवाल त्यांनी विमा अधिकाऱ्यांना केला. या प्रश्नावर पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जे आहे स्मितहास्य केले. यावर भुसे जे आहेत मंत्री ते अधिकच संतापले. हसून शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळू नका. तुम्ही काही दान धर्म करत नाही आहात. सरकार तुम्हाला निधी देत आहे तर तुमचं काम आहे शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचं. जर हे काम आम्हालाच करायचे आहे तर तुमची गरज काय? 8 दिवसात यावर योग्य कारवाई करा. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी बोलायचं काय, करायचं ते करा. पण जर 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर विमा कंपन्यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक देईल, असा इशारा यावेळी पालकमंत्री यांनी जो आहे ते विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिला. तर यावरती पुढे जाऊन विमा कंपन्यांचे अधिकारी नियमावरती बोट ठेवत असताना पालकमंत्री भुसे चांगले संतापले होते. एखाद्या वर्षी विमा कंपन्यांना नुकसान होते पण मागची 10 वर्षे तुम्हाला नफा होतो, तेव्हा तुम्ही काय दान धर्म करतात का? मग तुमचे मागच्या 10 वर्षाचे रेकॉर्ड काढून वैयक्तिक जाऊ नका. मीही वैयक्तिक गेलो तर अडचणीची ठरेल, असा दमच विमा कंपनीचे अधिकारी आहे, अशा पद्धतीने त्यांनी त्यांना दम भरला. या बैठकीतील ठळक मुद्दे होते: 5,88,000 शेतकऱ्यांना पीक विम्यामध्ये सहभाग घेतला होता. खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 105 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले होते नाशिक जिल्ह्याकरता. आतापर्यंत 57 कोटी 46 लाख रुपयांचे वाटप हे करण्यात आले असून कापूस उत्पादकांना मदत दिली जात नसल्याची नाराजी ही दादा भुसेंनी बोलून दाखवली होती. पुढील 8 दिवसात शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याचे निर्देश हे देण्यात आलेले असूनही कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांना लाभ
मिळवून देणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितलं. तांत्रिक अडचणीमुळे अपात्र ठरलेल्या अर्जाची पुनर्पडताळणी करण्याचे आदेशही पालकमंत्री दादा भुसे यांनी जे काही विमा कंपनीचे अधिकारी यांना दिले आहेत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की जे पालकमंत्री असतील किंवा कॅबिनेट मंत्री आहेत दादा भुसे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने धारेवर धरलं. पण येथे एक आपण बघितलं की जे मंत्री सत्तेत आहेत, राज्यात त्यांची सत्ता आहे, ते मंत्रीच विमा कंपन्यांच्या ऑफिसला जाऊन आंदोलन करण्याची भाषा करतात. तर ही भाषा खरोखरच शोभनीय आहेत का? की जर तुम्ही सत्तेत आहात, तुमच्याकडे सर्व ताकद आहेत, तुम्ही ज्या पक्षाचे आहात त्यांचा मुख्यमंत्री आहेत, तर अशा असतानाही जर तुम्हाला आंदोलन करावं लागत असेल शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी, तर खरोखरच हे सरकार हे शेतकऱ्यांचं आहे का, गरीब कष्टकऱ्यांचं आहे का, त्यांच्या बाजूने सरकार खरोखर न्याय देऊ शकत आहे का? कारण की जे आहे शेतकऱ्यांचं नुकसान होऊन जवळजवळ 2 ते 3 महिने झाले आहे. त्यांच्या हातातोंडाची घास निसर्गाने हिरवून घेतला आहे. तर आता जे काही आसमानी संकट संपल्यानंतर सुलतानी संकट म्हणजेच कारकुनी संकट म्हणता येईल किंवा लालफितीचं जे सरकार आहे त्यांच्या कामकाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाहीये का? अशी परिस्थिती आता सध्या सर्व महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांमध्ये उभी आहेत. मग यातील कोणताही शेतकरी असो, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, यातील सर्व शेतकरी हा पीक विम्याची वाट पाहत आहे. तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा एवढीच आशा आहे. सरकारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल यांना एवढंच सांगणं आहे की तुमचं राजकारण काही दिवस बाजूला ठेवा, पण या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय मिळवून द्यावा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं. नाहीतर 2024च्या निवडणुका ज्या येत आहेत त्याला जो शेतकऱ्यांना आता जर कोणी मदत करत नसेल तर तो शेतकरी तुम्हाला उद्या दारातही उभं करणार नाही. मग ते कोणतेही सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधातला पक्ष असो, हा दोघांनाही निर्वाणीचा इशारा हा शेतकऱ्याकडून देण्यात येत आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेतलं आहे की पीक विमा कंपन्यांना सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीने धारेवर धरत आहे, तो खरोखर धारेवर धरत आहे की तो फक्त गाजावाजा केला जात आहे. कारण की ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळत नाहीये. आपण ह्या व्हिडिओमध्ये पीक विम्याची सध्याची स्थिती, त्यावरती सरकार खरोखर काही पावलं उचलत आहे की याबाबतची माहिती सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला आहे. आपण माहिती असायलाच हवी आहे. यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.